साहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्याहीपेक्षा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले। आणि आपण जर बारकाईने बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गाने आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्याने सुरू आहे। आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला। आमचे जुने सहकारी माजी आमदार राजन साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं। आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष सुरू आहे। पण हे सगळं थांबवण्यासाठी म्हणजे ही गळती थांबवण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, प्रयत्न त्या पातळीवर होत आहेतच। प्रकारे लोक जावी किंवा जातात याचा कोणाला आनंद होतो याच्यातला भाग नाही। पक्षप्रमुख आपल्या पद्धतीनं लोकांना थांबवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतातच आणि तो करावाच लागतो। परंतु काही लोकांनी किंवा काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे खेचण्याचं किंवा आपल्याकडे येण्यास भाग पाडण्याचं काम हे ज्या पद्धतीनं सुरू आहे तिथे काही लोक आमिषाला बळी पडतायत, काही लोक दबावाला बळी पडतायत, काही लोक सरकारी तपास यंत्रणांचा बळी होत आहेत। आणि म्हणून अशा वेगवेगळ्या मार्गाने उद्धव साहेबांना त्रास द्यायचं काम जे सुरू आहे ते जाणीवपूर्वक केलं जाते। ते जातात त्यांना थांबवण्याचं काम आम्ही करत नाही आहोत अशातला भाग नाही। साम दाम दंडभेदचा वापर केला जातो ते ठीक आहे ना। साम दाम दंडभेद हा राजकारणामध्ये, व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये, लढाईमध्ये करावाच लागतो। परंतु हा साम दाम दंडभेद नाही। तर या ठिकाणी केवळ आणि केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे। केवळ आणि केवळ उद्धव साहेबांची 40 आमदार 13 खासदार फोडले, देशाची सत्ता मिळवली, राज्याची सत्ता मिळवली, तरी सुद्धा उद्धव साहेब हे आपल्याला बदत नाहीत। उद्धव साहेब हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या दबावाला बळी पडत नाहीत। आणि म्हणून सातत्याने हे सुडाचं राजकारण सुरू आहे की एवढं होऊन सुद्धा उद्धव साहेब खचले नाहीत, उद्धव साहेब हातात झाले नाहीत, उद्धव साहेबांनी कधी हात टेकले नाहीत। आणि त्याच्यामुळेच या लोकांची झोप ही उडालेली दिसतेय की अभी भी टायगर जिंदा आहे। आणि तीच त्यांच्या मनामताने भीती आज मला वाटते। साहेब, जाणाऱ्यांना जाऊ देत हे विधान कुठेतरी मला अयोग्य वाटतंय, कारण का या सगळ्या गोष्टीमधून पक्षासाठी असं आहे की पक्षप्रमुखांनी असं विधान करणं योग्य आहे। थांबवायचा प्रयत्न करून, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून, त्यांना जे जे देता येईल ते देऊन सुद्धा जर जात असतील तर शेवटी पक्षप्रमुख काय म्हणणार? ज्यांना जात आहेत त्याने जाऊ दे, काय हरकत नाही, मी जे राहतील त्यांना घेऊन लढेन। परंतु पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या लोकांनी वापरता कामा नये। आमच्यासारख्या लोकांनी पक्षप्रमुख जातील त्यांना जाऊ दे, जात आहेत त्यांना जाऊ दे असं जे म्हणतात तशा पद्धतीनं मला असं वाटतं की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, आमच्यासारख्या नेत्यांनी ही भाषा वापरणं पक्षाच्या हिताचं नाही।